नमस्कार, मी माधवगीर चपराक प्रकाशित द गो शिर्के लिखित आई या पुस्तकातील लेख आपल्यासमोर सादर करत आहे. आवडल्यास आम्हाला नक्की कळवा आणि हो, चपराकचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. एक तीर्थक्षेत्र. जिच्या सारखे कौतुके बोल नाही, जिच्या यातनांना जगी तोड नाही, जिचे नाव जगात आई, आई एवढे कशालाच मोल नाही. कुण्या कवीची ही कविता आज मनात रुंजी घालत आहे. खरंच आई एवढं मोल जगात कशाला असू शकतं. यशवंतराव चव्हाण आपल्या चरित्रात लिहितात, माझ्या आईने एक वाक्य ऐकवलं आणि त्या दिवसापासून माझ्या आयुष्याचा रस्ता ठरून गेला. त्या दिवशी माझ्या आईने सांगितलं असतं, बाळ, आपण गरीब माणसं, कशाला नसत्या फंद्यात पडावं, शिक बाबा, चांगला मोठा हो, चांगल्या पगाराची नोकरी बघ, सुखानं जग, तर कदाचित काही वेगळं घडलं असतं. पण माझ्या खेडवळ आईला कुठून जाणीव झाली कोण जाणे. आपलं पोर करतंय ते योग्य आहे. आईच्या त्या शब्दावर आज महाराष्ट्राला किंबहुना देशाला नेतृत्व म्हणून उभा राहिलेला यशवंतराव चव्हाण दिसतो आहे. ही सगळी माझ्या त्या आईच्या संस्काराची दिशा आहे, असे यशवंतराव चव्हाणांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. तो पारतंत्र्याचा काळ होता. यशवंतरावांच्या आईनं त्यांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेण्यास विरोध केला नाही. उलट आईनेच त्यांना प्रोत्साहन दिले. यशवंतराव मंत्री होते. त्यांची आई विटाई आजारी असल्याची तार त्यांना आली आणि त्वरित यशवंतराव आईला भेटायला निघाले. कराडला आले, हॉस्पिटलमध्ये गेले. आईच्या खोलीत गेल्यावर धीर धरवेना बघता बघता बाण फुटला. त्यांची आई विठाई शांतपणे पडलेली, डोळे खोल गेलेले, खंगलेली आई. यशवंतराव जवळ गेले, तिच्या बिछाण्याजवळ बसले. आई म्हणाली, यशवंत, लवकर आलास, टांग्याला पैसे कुठून आणलेस. यशवंतरावांना हुंदका फुटला. यशवंतराव उठले, चेहरा लपवून रडायला लागले. शेजारी संभाजी बाबा थोरात होते. त्यांना काही कळेना. यशवंतराव तर दिल्लीत मंत्री आणि आई विचारते, यशवंता, टांग्याला पैसे कुठून आणलेस. तेव्हा भरल्या डोळ्यांनी भरल्या गळ्याने यशवंतरावांनी सांगायला सुरुवात केली, संभाजी बाबा, कोल्हापूरला शिकायला होतो. शनिवार रविवार घरी यायचो. परिस्थिती गरिबीची, हलाखीची, बेताची. कराडच्या रेल्वे स्टेशनवर उतरायचो. कराडच्या रेल्वे स्टेशनवरून भली मोठी ट्रंक घेऊन चालत चालत यावे लागायचे. मध्यरात्र उलटायची. माझ्या आईला माझ्या या मध्यरात्री येण्याची सवय झाली होती. पण एके दिवशी शिष्यवृत्तीचे पैसे होते म्हणून टांग्याने घरी गेल्यामुळे नेहमीपेक्षा लवकर घरी गेलो. आयुष्यात पहिल्यांदा टांगा केला. आई पुढे उभा राहिलो. त्या दिवशी आईने विचारलं, यशवंता, लवकर आलास. टांगा करून आलो ना. तेव्हा माझ्या आईने विचारले, टांग्याला पैसे कुठून आणले. संभाजी बाबा, तेव्हापासून जेव्हा जेव्हा मी घरी लवकर येतो ना, तेव्हा माझ्या आईला वाटते यशवंता लवकर आलाय म्हणजे नक्कीच टांगा करून आला असणार. सुशील कुमार शिंदे म्हणतात, माझी आई गेली त्याला आता तब्बल 30 वर्ष उलटली. या काळात पक्षाची अनेक पदं, राज्याचं सर्वोच्च असे मुख्यमंत्रीपद, आंध्र प्रदेशचं राज्यपालपद, केंद्रीय ऊर्जा मंत्रीपद, केंद्रीय गृहमंत्रीपद मला मिळालं. अनेक स्थित्यंतरं झाली. माझी मुलगी प्रणिती 2 वेळा आमदार झाली. परंतु हे सारं कौतुक पाहण्याकरिता मात्र माझ्याजवळ माझी माय माऊली नाही, याचीच खंत मनात आहे. आई म्हटलं की आजही मी भावूक होतो. ज्या 2 आयांनी काबाड कष्ट करून मला घडवलं, त्यांची आठवण आल्याशिवाय दिवस सरत नाही. आज मी जो काही घडलो आहे तो त्यांच्या शिकवणुकीमुळेच. वाईट मित्रांच्या संगतीने एकदा त्यांनी चोरी केली. त्या घटनेची आठवण सांगताना ते म्हणतात, संगत गुणामुळे मी चोऱ्या करू लागलो होतो. ढोर गल्लीच्या शेजारी असलेल्या भांडे गल्लीत काही महिला टोपल्यात सामान आणून ते विकत असत. जेवणाच्या वेळी त्या टोपल्यावर कापड टाकून जात असत. ही संधी साधून आम्ही मित्रमंडळी टोपल्यामधून वस्तू पळवायचो. त्या विकून आम्ही सिनेमा पाहायचो, हॉटेलात जाऊन चैन करायचो. एके दिवशी मात्र चोरी करताना एका दुकानदारानं मला पाहिलं आणि त्याने त्या महिलेला माझं वर्णन सांगितलं. ढोर गल्लीतल्या गोऱ्या घाऱ्या मुलानं चोरी केली असल्याचं कळताच त्यातली एक महिला तडक माझ्या घरी आली. चोरी केल्याबद्दल माझ्या नावानं शंक करू लागली. चोरी केलीच नसल्याचा आव त्यावेळी मी आणला, परंतु माझ्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आईनं मला देवासमोर उभं केलं. तिथं मात्र मी नरमलो. आयुष्यात पुन्हा कधी चोरी करणार नाही अशी शपथ घेण्यास आईनं त्या दिवशी मला भाग पाडलं.
त्यामुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. श्रम करायला लाजू नकोस हा मंत्र मला माझ्या आईनं दिला, त्यामुळे आयुष्यात मी मिळेल ती कामं करीत राहिलो. जुनी पिढी भाग्यवंतच म्हटली पाहिजे. मातृदिन, पितृदिन यासारखे वार्षिकोत्सव त्यावेळी नव्हते, कारण अभ्यासक्रमामधून, कथाकीर्तनातून, जात्यावर गायल्या जाणाऱ्या ओव्यामधून वात्सल्य सिंधू, करुणामूर्ती, कर्तव्य कठोर माता भेटत गेल्या. त्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्याही मातांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन निकोप होत गेला. मातेप्रती असणाऱ्या कर्तव्याची जाणीव होत गेली. काळी आई, गोमाता, मातृभाषा आणि मायभूमी याही जन्मदात्री इतक्याच वंदनीय असतात हे बालवयातच मनावर कायमचे कोरले गेले. शिवराय घडायचे असतील तर जिजाऊ जन्माला याव्या लागतात आणि शिवरायांच्या जन्मामुळे जिजाऊंना महामातृत्व लाभत असतं. आज नेमके काय बिघडले आहे याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. मातापिता हीच तीर्थक्षेत्र आहेत. त्यांच्या सेवेने जीवनाचे सार्थक होते. जिवंतपणी जन्मदात्यांची सेवा करावी. घरात मूर्तिमंत भगवंताचे दर्शन घ्यायचे असल्यास मातेकडे पहा. आईवडिलांना कोणीही अपमानित करू नये. त्यांचे उपकारही कधी विसरू नयेत. अपमान करणाऱ्यालाही एक दिवस अपमानाला सामोरे जावे लागते याची आठवण ठेवावी. सध्याची तरुण पिढी व्यसनाधीन झाल्याने अनेक ठिकाणी वडिलांच्या अगोदर मुलाचा मृत्यू होतो. त्यामुळे मुलाला खांदा देण्याची वेळ बापावर येते. स्वामी विवेकानंदांच्या लहानपणीची ही गोष्ट. बंगालमध्ये काली मातेच्या नवरात्रीची कम्मालीची धामधूम होती. नरेंद्राच्या घरीही आनंदी वातावरण होतं. त्यात नरेंद्र त्या दिवशी खुश होता, कारण आईने बाजारातून काली मातेची मूर्ती आणायला सांगितली होती. बाजारात जाऊन त्याने छानशी काली मातेची मूर्ती खरेदी केली. दुतर्फा गर्दीने फुललेल्या रस्त्यामधून वाट काढीत हातातली मूर्ती सांभाळत तो घराकडे निघाला. इतक्यात एक बालक आईचा हात सोडून मुख्य रहदारीच्या रस्त्यावर धावले. बालकाच्या आईने खरेदीच्या नादात आपल्या मुलाकडे लक्ष दिले नव्हते. समोरून एक गाडी येत होती. प्रसंगावधान राखून नरेंद्र एकदम पुढे धावला आणि विजेच्या चपळाईने त्याने मुलाला बाजूला ओढले. मुलगा गाडीखाली येण्यापासून बचावला. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्याने नरेंद्राचे प्रसंगावधान व त्याची चपळाई पाहिली आणि मुलाबरोबर उभ्या असलेल्या नरेंद्रवर कौतुकाचा वर्षाव झाला. घडल्या प्रसंगानंतर नरेंद्र घराच्या दारात आला तेव्हा मात्र कमालीचा घाबरागोबरा झाला. आईने काली मातेची मूर्ती आणायला बाजारात पाठवले होते, पण मुलाला वाचविण्याच्या नादात त्याच्या हातून मूर्ती निसटली होती. मूर्तीबद्दल आईने विचारलं तर या विचाराने त्याला रडू कोसळले. तसाच रडत रडत आईसमोर जात म्हणाला, आई, हातातली मूर्ती माझ्या हातातून निसटली, कारण दोन्ही हातांनी मला एका लहान मुलाला भरधाव येणाऱ्या मोटारी समोरून वाचवावं लागलं. आईने कौतुकाने नरेंद्राला पोटाशी धरले व म्हणाली, नरेंद्र, रडू नकोस. अरे, तू तर मानवतेची पूजा केली आहेस. नवरात्रा आधीच काली माता प्रसन्न झाली तुझ्यावर. तू मानव धर्माचे पालन केले आहेस. मानवतेचे हित म्हणजेच खरे धर्मपालन केलेस. मानवतेचे हित म्हणजे खरे धर्मपालन हे संस्कार लहान वयातच झालेला नरेंद्र म्हणजे विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद म्हणून आपण ओळखतो. विनोबा आपल्या आईमुळे मोठे झाले. सोपानदेव चौधरींनी बहिणाबाईंकडून कवितेची दीक्षा घेतली. भुवनेश्वरी मातेमुळे विवेकानंद घडले. स्वामी विवेकानंद संन्यासी झाले तेव्हा जगाचे पाश तोडण्यासाठी नियमाप्रमाणे त्यांनी आत्मश्राद्ध करून घेतले. मात्र दुःखी आईच्या मायेचा पाश त्यांना शेवटपर्यंत तोडता आला नाही. त्या महात्म्यापासून सामान्यांपर्यंत आईच्या नात्याचा भरभक्कम पाश कुणीही तोडू शकत नाही. आईचं नसणं आणि सर्वार्थाने निराधार होणं ही समानार्थी वाक्य असावीत. आईचं नसणं म्हणजे आयुष्यात खऱ्या अर्थाने अंतहीन आकाशाची पोकळी निर्माण होणं. माता जन्म देते, संगोपन करते, शरीराचे पालन पोषण करते, परंतु या पोषणासाठी लागणारे अन्नधान्य जन्मभूमीच देते. जन्मभूमी आपणास धर्म, कर्म, प्राचीन परंपरा शिकवते. अशा जन्मभूमीबद्दल कोणाला अभिमान वाटणार नाही. जेथे आपण लहानाचे मोठे झालो, जेथे आपले वाडवडील नांदले, त्या भूमीबद्दल आपल्या मनात भक्ती व प्रेम असते, उत्कंठ असते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व आई लक्ष्मीबाई यांची एक आठवण. सर्वसामान्य नागरिकांवर होणारा अन्याय सहन होत नसल्याने आत्मचिंतन करण्यासाठी तसेच आत्मक्लेश करून घेण्यासाठी अण्णांनी 9/8/99 पासून आळंदी येथे उपोषण सुरू केले होते. अण्णांनी उपोषण सोडावे म्हणून राळेगण सिद्धीतील ग्रामस्थांसमेत अण्णांच्या मातोश्री लक्ष्मीबाई आळंदीला आल्या होत्या. मातोश्रींना पाहताच अण्णांनी त्यांना नमस्कार केला.
या भेटीच्या वेळी उभयतांच्या चेहऱ्यावरील भावना वाचतानाही अनेकांना भरून आले. लक्ष्मीबाई अण्णांना उद्देशून म्हणाल्या, तुझी भ्रष्टाचाराची लढाई ठीक आहे, पण देहत्याग करण्याची भाषा कशाला? अण्णा म्हणाले, आई, ही तुझी माया आहे. प्रत्येक मातेने देशाला आपला एक पुत्र दिला तर देशाचे भले होईल. लक्ष्मीबाई म्हणाल्या, तुझं काय चुकलं होतं म्हणून तुला तुरुंगात पाठविलं? अण्णा म्हणाले, लोकांना खोटं लवकर पटतं, सत्य हळूहळू उशिराने पटतं. अण्णांनी देहत्यागाच्या उद्देशाने सुरू केलेले उपोषण दिनांक 18 ऑगस्ट 1999 रोजी हरिभक्तपरायण किसन महाराज साखरे, मातोश्री लक्ष्मीबाई यांच्या हस्ते मोसंबीचा रस घेऊन सोडले.